नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे जी-एस विथ पी-एस या एज्युकेशनल चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेमधील महत्त्वाचे पद ग्रामसेवक. तर या पदासाठी ग्रामसेवक या पदासाठी तांत्रिक घटक ही जी आपली सीरीज चालू आहे, तर या सीरीजमधला हा पुढचा व्हिडिओ आहे तो म्हणजे ग्रामपंचायत. तर आपण या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायतबद्दल सर्व माहिती विस्तृतपणे घेत आहोत. तर बघा, हा एक ग्रामपंचायत या घटकाचा हा पहिला व्हिडिओ आहे. यानंतर दुसरा व्हिडिओ देखील येईल. तर ग्रामपंचायत हा जो घटक आहे, तर हा घटक आपण 2 पार्टमध्ये विभाजित केलेला आहे. त्यानंतर पंचायत समिती आणि त्यानंतर जिल्हा परिषद अशी आपण विस्तृतपणे माहिती घेऊया. तर बघा, चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर बघा, महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतचा कारभार हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार चालतो. तर हे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे? अधिनियम 1958 चा. राष्ट्रपतींची मंजुरी या अधिनियमाला कधी मिळाली? 14 जानेवारी 1959 मध्ये. या अधिनियमाची अंमलबजावणी कधी सुरू झाली? 1 जून 1959 पासून. तर बघा, या ठिकाणी नामकरण करण्यात आले या अधिनियमाचे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे. कधी करण्यात आले? 2012 मध्ये. तर ते नाव कसे ठेवण्यात आले नंतर नामकरण करून? तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे नामकरण करण्यात आले महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 5 नुसार प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. तर बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम जो 1958 आहे, तर हा पुढील क्षेत्र वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. तर हा जो अधिनियम आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, तर हा कोणत्या क्षेत्रासाठी लागू नाही. तर ते क्षेत्र आहे महानगरपालिका आहे, त्यानंतर नगर परिषद, नगरपंचायत, औद्योगिक प्राधिकरणे आणि घटक मंडळे. तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे, की देशामध्ये, आपल्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये एकूण किती घटक मंडळे आहेत? तर त्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे, की देशामध्ये किती घटक मंडळे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किती घटक मंडळाची संख्या आहे. तर बघा, ग्रामपंचायतची स्थापना. तर त्या स्थापनेसाठी कलम कोणते आहे? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना ही राज्य सरकारने करावी अशी तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. थोडक्यात ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राज्य सरकारला. कलम 40 हे राज्यघटनेच्या भाग 4 मधील आहे आणि हे कलम मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. कोणत्या? मार्गदर्शक तत्वांशी संबंधित असणारे कलम ते म्हणजे कलम 40, ज्यानुसार राज्यांमध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. तर बघा, ग्रामपंचायतीची रचना. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 10 मध्ये ग्रामपंचायत रचनेची तरतूद करण्यात आलेली आहे. तर ही जी कलमे आहेत या ठिकाणची ही महत्त्वाची आहेत. तुम्ही हे स्टेटमेंट वाईज लक्षात ठेवू शकता. तर बघा, ग्रामपंचायतची सदस्य संख्या किमान किती? 7 आणि कमाल 17. ग्रामपंचायत सदस्य संख्या लोकसंख्येच्या आधारावर ठरवली जाते. कशाच्या आधारावर? लोकसंख्येच्या. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पंच असे म्हणतात. ग्रामपंचायत सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर तो असतो जिल्हाधिकारी यांना. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत सदस्य संख्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सारखीच असते. हे देखील स्टेटमेंट या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर बघा, गावातील लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्य संख्या व वार्डांची संख्या. वार्ड. तर बघा, गावाची लोकसंख्या जर 1500 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर सदस्यांची संख्या किती असणार आहे? 7. एकूण वार्ड किती? 3. जर 1501 ते 3000 च्या दरम्यान जर त्या गावची एखाद्या लोकसंख्या असेल तर सदस्यांची संख्या किती? 9. आणि एकूण वार्ड किती? 3. 3001 ते 4500 दरम्यान जर लोकसंख्या असेल तर 11 सदस्य आणि एकूण वार्ड 4. 4501 ते 6000 लोकसंख्येसाठी 13 सदस्य आणि एकूण वार्ड 5. 6107 ते 7500 इतकी जर एखाद्या गावाची लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी सदस्यांची संख्या किती असेल? 15 आणि एकूण वार्ड किती? 5. आणि 7501 च्या पुढे जर एखाद्या गावची लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी सदस्यांची संख्या किती असेल? 17 आणि एकूण वार्ड किती? 6. तर बघा, या ठिकाणी सदस्यांची किमान सदस्य संख्या किती? 7 आणि कमाल किती? 17. एकूण वार्डची संख्या किती? 3. किमान 3 आणि कमाल किती? 6. हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर बघूया ग्रामपंचायतीचे वार्ड किंवा त्याला आपण प्रभाग असे देखील म्हणू शकतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक गाव हे
राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी विहित रीतीने निर्धारित करेल तितक्या प्रभागात विभागण्यात येते. ग्रामपंचायतीच्या मतदारसंघास काय म्हटले जाते? प्रभाग. निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याची जबाबदारी कोणाची असते? जिल्हाधिकारी यांची. प्रभाग घोषित कोण करतात? तहसीलदार. प्रभाग रचनेचा प्रस्ताव तहसीलदार तयार करतो आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवतो. त्यानंतर जिल्हाधिकारी हे प्रभाग निश्चित करतात. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग संख्या कमीत कमी किती? 3 आणि जास्तीत जास्त किती असते? 6 असते. त्यानंतर बघा, प्रभागातून निवडणूक लढवणे. एका उमेदवारास एकापेक्षा जास्त वॉर्डातून निवडणूक लढवता येते. तर हे स्टेटमेंट वाईज तुम्ही लक्षात ठेवा. एकाच उमेदवारास एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त वर्गवारीतून निवडणूक लढविता येत नाही. एका उमेदवारास एकापेक्षा जास्त पदांकरिता निवडणूक लढवता येत नाही. जर एकच उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागांमधून निवडून आल्यास त्या उमेदवारास एक जागा सोडून बाकीच्या जागेचा लेखी राजीनामा स्वतःच्या सहीने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणे आवश्यक असते. जर त्यांनी असा राजीनामा दिला नाही तर तो कोणत्याच जागेवर निवडून आला नाही असे समजले जाते. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर पाहूया ग्रामपंचायतीची निवडणूक. ग्रामपंचायतीची निवडणूक राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतली जाते. ग्रामपंचायतीची 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका घेणे अनिवार्य असते. मुदतपूर्व विसर्जन. ग्रामपंचायत विसर्जित झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या जातात. परंतु विसर्जित ग्रामपंचायतीचा कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर निवडणूक घेतली जात नाही. मुदतपूर्व विसर्जन झालेल्या ग्रामपंचायतीच्या आरक्षण, त्याचप्रमाणे वॉर्डाची रचना पूर्वीच्या रचनेप्रमाणे कायम ठेवून निवडणूक पार पाडली जाते. ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवता येत नाही. मग त्या ठिकाणी काय केले जाते तर गाव स्तरावर ग्रामपंचायत पॅनलची निर्मिती करून निवडणूक लढवली जाते. ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण. ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीमध्ये आरक्षण राज्य निवडणूक आयोग निश्चित करते. तर बघा, कलम 243D नुसार भारतीय घटनेतील कलम 243D मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतील जागांच्या आरक्षणासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा, एससी आणि एसटी म्हणजेच अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण. लोकसंख्येच्या प्रमाणात एससी आणि एसटी प्रवर्गाला जेवढ्या जागा राखीव असतील त्यांच्या 50% जागा महिलांना राखीव असतात. या प्रवर्गातील उमेदवारास त्यांना राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त सर्वसाधारण जागेतूनही निवडणूक लढवता येते. तर या ठिकाणी महत्त्वाचे आहे स्टेटमेंट. त्यानंतर बघा, ग्रामपंचायतीचे आरक्षण ओबीसी म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागास प्रवर्ग, मागासवर्गीयांसाठी आरक्षण किती असते? 27%. ओबीसीला जेवढ्या जागा राखीव असतात त्यातील 50% जागा महिलांना राखीव असतात. ओबीसी उमेदवारास त्यांना राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त सर्वसाधारण जागेतून देखील निवडणूक लढवता येते. ग्रामपंचायत सदस्यांची पात्रता पाहूया. तर ही जी तरतूद आहे तर ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम म्हणजेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 13 मध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या पात्रतेसंबंधी तरतूद देण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे. तर ती पात्रता कोणती? तर तो व्यक्ती जो निवडणूक लढवणार आहे ग्रामपंचायतीची तर तो भारताचा नागरिक असावा. याचबरोबर संबंधित गावाच्या कोणत्याही प्रभागाच्या मतदार यादीमध्ये त्याचे नाव असावे म्हणजेच तो ग्रामसभेचा सदस्य असावा. त्याने वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावी. कोणत्याही कायद्याद्वारे त्या व्यक्तीस निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवलेले नसावे. त्यानंतर बघूया ग्रामपंचायत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतरची पहिली बैठक. तर बघा, ही जी नोटीस असते ग्रामपंचायत निवडणुकीच्या नंतरची जी पहिली बैठक असते तर या बैठकीची नोटीस सदस्यांना किमान 3 दिवस अगोदर दिली जाते. गणपूर्ती बघा, तर एकूण सदस्य संख्येच्या किमान 50% सदस्य या ठिकाणी हजर असणे आवश्यक असते पहिल्या बैठकीला. जर गणपूर्ती न झाल्यास तर सभा ही त्या ठिकाणी तहकूब केली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपूर्तीच्या अभावी म्हणजेच पहिल्या दिवशी जी गणपूर्तीच्या अभावी तहकूब झालेली जी सभा असते तर ही दुसऱ्या दिवशी परत बोलवली जाते. मात्र यावेळी गणपूर्ती होण्याची आवश्यकता नसते. यानंतर पाहूया ग्रामपंचायत निवडणूक खर्चाची मर्यादा.
तर ग्रामपंचायत सदस्य संख्या जर 7 ते 9 असेल, तर त्या ठिकाणी सदस्य खर्च मर्यादा किती असते? 25,000. 11 ते 13 सदस्य संख्येसाठी 35,000 आणि ज्या ठिकाणी 15 ते 17 सदस्य उभे राहिलेले आहेत ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी, तर त्यांच्यासाठी खर्च मर्यादा असते 50,000. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा ग्रामपंचायत सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र. तर अपात्रतेविषयी या ठिकाणी माहिती घेऊया. तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 16 मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र होणे ही तरतूद आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेली व्यक्ती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 14 मध्ये नमूद केलेल्या कारणामुळे अपात्र ठरतात. तर बघा एखादा ग्रामपंचायत सदस्य अपात्र आहे किंवा नाही त्यासंबंधीचा निर्णय देण्याचा अधिकार हा कोणाला असतो? तर जिल्हाधिकारी यांना असतो. जिल्हाधिकाऱ्याकडे अपात्रतेविषयी अर्ज प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी या ठिकाणी त्याच्यावर निर्णय देऊ शकतो. त्यानंतर बघा ग्रामपंचायत सदस्याचा कार्यकाळ. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 27 मध्ये ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ नमूद केलेला आहे. ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. कलम 28 नुसार ग्रामपंचायतीची पहिली बैठक जिल्हाधिकारी निश्चित करतात. ग्रामपंचायत विसर्जनानंतर एखाद्या सदस्याचे पद रिक्त झाले असल्यास नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याचा किंवा ग्रामपंचायत कालावधी उर्वरित कालावधीसाठी असतो. परंतु जर उर्वरित कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असल्यास निवडणूक या ठिकाणी घेतली जात नाही. राजीनामा जर पाहिला तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 29 मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी राजीनामा व राजीनामा संदर्भातील विवाद याविषयी उल्लेख करण्यात आलेला आहे. किती आहे कलम? कलम 29. ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतो? सरपंचाकडे. उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो? सरपंचाकडे. आणि सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो. यानंतर बघा सरपंच उपसरपंच यांनी जर राजीनामा दिला तर पुढे काय होते? तर राजीनामा मिळाल्यानंतर सरपंच किंवा पंचायत समितीला जो सभापती असतो तो ग्रामपंचायत सचिवाकडे म्हणजे ग्रामसेवकाकडे हा राजीनामा 7 दिवसाच्या आत देतात. त्यानंतर काय होते की ग्रामपंचायत सचिव म्हणजेच ग्रामसेवकाकडे तो राजीनामा मिळाल्यानंतर राजीनामा ग्रामपंचायतीच्या पुढील सभेपुढे ठेवतात. जर दिलेला राजीनामा खरा आहे किंवा त्या संदर्भात कोणताही वाद नसेल तर तो राजीनामा ग्रामपंचायत सभेपुढे मांडलेल्या तारखेपासून 7 दिवसाच्या समाप्तीनंतर अंमलामध्ये येतो. किती? 7 दिवसाच्या समाप्तीनंतर. त्यानंतर पाहूया सरपंचाची निवड. ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 30 मध्ये सरपंच पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. कोणत्या? कलम 30 मध्ये. सरपंच हा ग्रामपंचायतचा कार्यकारी प्रमुख असतो. सरपंच गावचा प्रथम नागरिक असतो. सरपंच ग्रामसभेचे अध्यक्ष पद भूषवतो. 22 जुलै 2022 रोजीच्या अध्यादेशानुसार सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्यात येते. कधीचा आहे अध्यादेश? 22 जुलै 2022चा. त्यानंतर बघा सरपंचाची पात्रता. तर संबंधित गावच्या मतदार यादीमध्ये त्याचे नाव असावे म्हणजेच तो गावच्या ग्रामसभेचा सदस्य असावा. त्याने वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावी. त्याचा जन्म 1 जानेवारी 1995 या दिनांकास व त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तीचे शिक्षण किमान किती असावे लागते? तर 7वी पास असावे लागते. कितवी? 7वी पास. सरपंच आणि उपसरपंच पदासाठी अपात्रता काय आहे? ग्रामपंचायतच्या कोणत्याही सदस्यांनी कोणत्याही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे किंवा उपाध्यक्ष पदाचे पद धारण केलेले असेल किंवा जिल्हा परिषदेच्या विशेष समितीच्या सभापतीचे पद धारण केलेले असेल अथवा कोणत्याही पंचायत समितीच्या सभापतीचे किंवा उपसभापतीचे पद धारण केलेले असेल तर तो व्यक्ती सरपंच व उपसरपंच म्हणून निवडून येण्यास या ठिकाणी अपात्र ठरतो. सरपंच पदासाठी आरक्षण. अनुसूचित जाती. सर्वसाधारण क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात सरपंच पदाच्या जागा राखीव असतात. अनुसूचित जातीसाठी म्हणजेच एससी. एसटीसाठी बघा अनुसूचित जमातीसाठी संपूर्णतः आदिवासी क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच राखीव असते. या ठिकाणी हा शब्द महत्वाचा आहे, प्रवर्गासाठीच. एकूण राखीव जागेपैकी किमान 50% ज्या जागा असतात तर त्या प्रवर्गातील महिलांकरिता राखीव असतात. सरपंच पदासाठी पुढील आरक्षण बघा. इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी तर यांच्यासाठी आरक्षण किती असते? 27%. 27% राखीव जागांपैकी किमान 50% जागा महिलांना असतात
आणि जर महिला पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये किमान 50% जागा या महिलांसाठी राखीव आहेत. त्या कोणत्या? अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये असलेल्या राखीव जागांसह महाराष्ट्रामध्ये किमान 50% जागा या महिलांसाठी राखीव असतात. त्यानंतर पाहूया अविश्वास ठराव. तर बघा, अविश्वास ठराव हा एक मोठा चॅप्टर आहे. तर या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण अविश्वास ठरावाबद्दल विस्तृतपणे माहिती घेऊया. तोपर्यंत बघा, अविश्वास ठराव हा पुढील 3 परिस्थितीमध्ये मांडता येत नाही. त्या परिस्थिती कोणत्या? सरपंच किंवा उपसरपंचाच्या निवडणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत हा अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपण्यासाठी जर 6 महिनेच बाकी असतील तर अविश्वास ठराव हा मांडता येत नाही. अविश्वास ठराव जर एकदा फेटाळला तर पुढील 2 वर्षाच्या कालावधीत पुन्हा अविश्वास ठराव मांडता येत नाही. अविश्वास ठरावाच्या विरुद्ध अपील. तर बघा, सरपंच किंवा उपसरपंच यांना अविश्वास ठरावाच्या विरोधातील अपील जर करायची असेल तर अविश्वासाचा जो ठराव आहे तर हा ठराव ज्या दिनांकास मंजूर झाला त्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांना दाद मागता येते. जिल्हाधिकारी 30 दिवसाच्या आत निर्णय देतात. जिल्हाधिकाऱ्यांनी जर एखादा निर्णय दिला अविश्वासाच्या ठरावाच्या बाबतीत तर हा जो निर्णय आहे तर त्या निर्णयाविरुद्ध जर अपील करायचे असेल तर त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करता येते आणि विभागीय आयुक्त 15 दिवसाच्या आत त्या अविश्वासाच्या ठरावावर म्हणजेच त्या अपीलावर या ठिकाणी निर्णय देतात. किती दिवसाच्या आत? 15 दिवसाच्या आत. त्यानंतर बघा, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना बडतर्फ करणे. सरपंच व उपसरपंच याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य यांना बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो? विभागीय आयुक्तांना. कोणत्या कारणासाठी त्यांना बडतर्फ केले जाते? तर आपली कर्तव्य पार पाडताना त्यांनी जर कोणते गैरवर्तन किंवा कसूर केल्यास, त्यानंतर कर्तव्य पार पाडताना केलेल्या लांछनास्पद वर्तणुकीबद्दल, आपल्या कर्तव्यात दुर्लक्ष करण्याबद्दल, आपली कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ असल्याबद्दल जर दोषी आढळला सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य तर त्यांना बडतर्फ कोण करते? तर विभागीय आयुक्त. यानंतर बघूया सरपंचाचा आतिथ्य भत्ता. सरपंचाचा आतिथ्य भत्ता तर याची तरतूद करण्यात आलेली आहे मुंबई किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 33 क मध्ये सरपंच आतिथ्य भत्ता संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे. तर आतिथ्य भत्ता किती मिळतो? तर खालीलपैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम या ठिकाणी मिळते. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नाच्या 2% किंवा 6,000 रुपये. ग्रामपंचायतची लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचाचे मानधन या ठिकाणी ठरते. तर बघा, सरपंचाचे मानधन ग्रामपंचायतची लोकसंख्या निहाय वर्गवारी लक्षात घेऊन सरपंचाचे मानधन ठरते. मानधन ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य शासनाला. सरपंच मानधनासाठी अनुदान जर पाहिले तर राज्य सरकारतर्फे 75% आणि ग्रामपंचायत निधीतून 25% असे एकूण 100% अनुदान या ठिकाणी म्हणजेच मानधन या ठिकाणी सरपंचासाठी दिले जाते. पूर्वी उपसरपंचाला मानधन मिळत नव्हते, पण 2019 पासून मानधन देण्यास सुरुवात झाली. कोणाला? उपसरपंचाला. त्याचप्रमाणे 2019 साली महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून सरपंचाच्या मानधनामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आली. यानंतर महत्वाचा पॉइंट म्हणजेच महत्वाचा टॉपिक तो आहे ग्रामविकास समित्या. याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर बघा, ग्रामविकास समित्याची जी तरतूद आहे तर ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 49 नुसार ग्रामविकास समित्या गठीत करणे. कोण गठीत करते? तर ग्रामसभा ग्रामपंचायतीशी विचार विनिमय करून एक किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामविकास समित्या स्थापन करते. तर बघा, ग्रामविकास समित्याचे अध्यक्ष कोण असतो? तर सरपंच, सचिव ग्रामसेवक आणि नियंत्रण कोणाचे असते? ग्रामपंचायतीचे. तर ग्रामविकास समितीचा कार्यकाळ हा ग्रामपंचायतीच्या मुदती एवढाच असतो. हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे. नंतर बघा, ग्रामविकास समित्याची कार्य. ग्रामसभेने सोपवलेली कार्य ही ग्रामविकास समिती पार पाडते. यांचे जे लेखे असतात तर ग्रामविकास समितीचे लेखे स्वतंत्र ठेवणे आवश्यक असून ते ग्रामपंचायतीच्या लेखांचाच एक भाग असतात आणि हे लेखे ग्रामसभेपुढे ठेवले जातात. तर ग्रामविकास समितीची स्थापना जर पाहिली तर ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर 25 दिवसाच्या आत या ग्रामविकास समित्या स्थापन केल्या जातात.
ग्रामविकास समितीची रचना जर पाहिली तर कमीत कमी यामध्ये 12 सदस्य असतात आणि जास्तीत जास्त 24. किमान 1/3 सदस्य ग्रामपंचायत सदस्यामधीलच असतात. 1/3 सदस्य. या समितीमध्ये किमान 50% महिला असतात. SC, ST आणि OBC यांना प्रतिनिधित्व या ठिकाणी देण्यात येते. या ग्रामविकास समितीमधले जी सदस्य असतात तर यांची फेरनिवड देखील या ठिकाणी करता येते. ग्रामसभा एखादा ठराव पास करून ग्रामविकास सदस्यांना त्यांचा कालावधी संपण्यापूर्वीच त्यांच्या पदावरून दूर करू शकते. ग्रामविकास समिती बरखास्त करणे. ग्रामविकास समितीकडे सोपवलेले अधिकार व कार्य ग्रामसभा 2/3 बहुमताने ठराव पास करून ते काढून घेऊ शकते. ग्रामविकास समितीचे काही महत्त्वाचे घटक बघा. या ठिकाणी महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. जेव्हा ग्रामविकास समिती ही केवळ महिला किंवा दुर्बल घटकाकरिता स्थापन करण्यात आलेली असेल, त्या समितीत किमान 3/4 एवढ्या सदस्य कोण असल्या पाहिजेत? महिला सदस्य किंवा दुर्बल घटकातील सदस्य. यानंतर बघा, ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नाची साधने कोणती आहेत? ग्रामनिधी, सरकारी अनुदाने, ग्रामपंचायतने कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम, ग्रामपंचायतीने कर आणि फी बसून जमा झालेले उत्पन्न, याचबरोबर ग्राम पाणी पुरवठा निधी. तर या ठिकाणी पाहूया आपण ग्रामनिधी. तर ग्रामनिधीची तरतूद ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 57 नुसार करण्यात आलेली आहे. ग्रामनिधीची जबाबदारी कोणावर असते? तर सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव म्हणजे ग्रामसेवक. ग्रामनिधीचा कोषाध्यक्ष कोण असतो? तर तो असतो सरपंच. यानंतर बघा, ग्राम पाणी पुरवठा निधी. तर ग्राम पाणी पुरवठा निधीची सुरुवात कधी झाली? 1997 मध्ये. तर या निधीची जबाबदारी कोणाकडे असते? ग्रामपंचायतच्या सचिव म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंचाकडे. हिशोब कोण ठेवतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणजेच ग्रामसेवक हा ग्राम पाणी पुरवठा निधीचा हिशोब ठेवतो. तर या निधीचा वापर कशासाठी केला जातो? तर या निधीचा वापर केवळ पाणी पुरवठ्याच्या वापराकरता, घरगुती वापरासाठी किंवा जनावरांसाठी पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने केला जातो. तर ग्राम पाणी पुरवठा निधीचा वापर शेतीच्या व औद्योगिक वापरासाठी करता येत नाही. त्यानंतर पाहूया ग्रामपंचायतींनी कर व फी बसून जमा केलेले उत्पन्न. तर याची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 124 नुसार कर ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य सरकार. तर राज्य सरकार हे किमान व कमाल दर निश्चित करते. तर ग्रामपंचायत खालील कर बसवते ते म्हणजे कोणते? गावाच्या सीमेतील इमारती व जमिनी यावरील कर, यात्रेकरू जे असतात तर यांच्यावरील कर, जत्रा, उत्सव व इतर करमणूक यावरील कर, सायकली व जनावरांकडून ओढली जाणारी वाहने यावरील कर, संविधानाच्या कलम 276 नुसार ज्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदींना अधीन राहून व्यवसाय, व्यापार व आजीविका आणि नोकरी यावर आकारण्यात येणारा कर. त्याचबरोबर सर्वसाधारण स्वच्छता उपकर, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर, आठवड्यांचे बाजार, याचबरोबर गाडीतळ, याचबरोबर टांगातळ यावरील कर, विशेष पाणीपट्टी कर, ग्रामपंचायतीच्या अधिकारातील गुरे चराईच्या जमिनीवर गुरे चारल्याबद्दलची फी, त्यालाच आपण काय म्हणतो? गायरान. त्यानंतर जमिनीवर बांधलेली मलकुंडी साफ करण्याबद्दलची जी फी असते तर ही फी देखील या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नामध्ये सामील होते. यानंतर बघा, कर उत्पन्नातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे या ठिकाणचे वाटप. तर 70% रक्कम कोणाला देण्यात येते? तर जिल्हा परिषदेला. आणि 30% रक्कम कोणाला देण्यात येते? तर ग्रामपंचायतीला. करांमध्ये वाढ करणे. तर एखाद्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न निश्चित केलेली कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राप्तीपेक्षा कमी आहे अशी ज्यावेळेस पंचायत समितीची खात्री होते त्यावेळेस पंचायत समिती काय करते? तर ग्रामपंचायत उत्पन्न वाढवण्यासाठी कर बसवणे किंवा त्यात वाढ करण्यास या ठिकाणी काय देऊ शकते? फरमान देऊ शकते. या ठिकाणी फार्म झालेले आहे. फरमान देऊ शकेल, परंतु याबाबत विहित करण्यात येईल अशी कमाल करापेक्षा अधिक दराने कोणताही कर किंवा फी बसवणे किंवा त्यात वाढ करण्याची सक्ती पंचायत समिती ग्रामपंचायतीवर करत नाही किंवा पंचायत समितीला करता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ग्रामपंचायतीबद्दल सविस्तर या ठिकाणी पहिल्या पार्टमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. यानंतरच्या दुसऱ्या पार्टमध्ये राहिलेली माहिती आपण या ठिकाणी घेऊया. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.